तर नमस्कार भावांनो, मी तुमचा मित्र प्रतीक मोरे. तर आपण तुमच्यासाठी खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आलोय. तर व्हिडिओचं कारण म्हणजे क्रिकेट टुर्नामेंट बॅनर याच्यावर आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलोय. तर मित्रांनो, याच्या आधी पण आपण 2 व्हिडिओ केल्या होत्या या कंटेंटवर. तर याच्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही मला 15K प्लस व्ह्यूज दिले व्हिडिओला. तर ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही 20K प्लस व्ह्यूज द्यावेत अशी माझी इच्छा आहे. आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण थोड्याच दिवसात आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची सूचना मित्रांनो, जी आपली PLP फाईल आहे ती यायला थोडं लेट होईल, कारण आपल्या अँड्रॉइड दुरुस्तीला टाकल्या कारणामुळे PLP फाईल यायला थोडं लेट होईल. TSD फाईल आणि मटेरियल भेटून जाईल, PLP फाईल भेटणार नाही, यासाठी क्षमा असावी. आणि आपल्या व्हिडिओचा पासवर्ड 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता मित्रांनो आपण आलोय फोटोशॉपच्या स्क्रीनवर. तर सर्वात प्रथम मित्रांनो, जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते आपण थोडं येल्लोइश आणि व्हाईटमध्ये घेतलं आहे, जेणेकरून आपलं जे टेक्स्ट आहे ते हायलाईट होईल. त्यानंतर आपण ब्लू वेव्ह घेतली आहे मित्रांनो, थोडं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. आणि त्याची ऑपोसिटी बघू शकता तुम्ही किती केली आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता आपलं जे टेक्स्ट आहे, जानुबाई तरुण मंडळ, जे मंडळाचं नाव आहे ते आपण ब्लू कलरमध्ये घेतलं आहे मित्रांनो, कारण आपल्या इंडियाच्या जर्सीचा कलर ब्लू आहे. तर माझ्या डोक्यात अशी भावना आली की आपण ब्लू कलर वापरावा. तर त्यानंतर जी खाली आपण टेक्स्ट टाकलं आहे, भव्य हाफ पिच क्रिकेट सामने, तर त्याचं कलर आपण व्हाईट घेतलं आहे आणि त्याच्या बॅक साईडला एक ब्लू कलरची पट्टी टाकली आहे, जेणेकरून ती गोष्ट हायलाईट होईल. त्यानंतर मित्रांनो, जे आहे 2005 वर्षाच्या आतील सामने, तर मित्रांनो त्याचा आपण कलर ब्लॅक ठेवला आहे, त्याला आपण अनेक देवनागरी फॉन्ट वापरला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जी दिनांक आहे ती टाकलेली आहे. त्यानंतर जे आपला पत्ता आहे तो टाकलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो जे बक्षीस दाखवायचं आपल्याला, त्यासाठी आपण ढाल असते त्याचा वापर केलेला आहे. तर त्या याच्यात आपण संपूर्ण पॉपिन्स फॉन्ट वापरलेला आहे मित्रांनो. पॉपिन्स बोल्ड लाईट असं फॉन्ट आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि त्याच्या खाली आपण मित्रांनो ट्रॉफी टाकलेलं आहे, जेणेकरून थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि त्यानंतर खाली मित्रांनो परत आपण ब्लू पट्टी वापरलेली आहे, जेणेकरून जे नियम व अटी दिसल्या पाहिजेत, हायलाईट झाल्या पाहिजेत, त्यासाठी आपण निळी पट्टी टाकलेली आहे. त्यानंतर डॉटची डिझाईन टाकली आणि त्याच्या शेजारी मित्रांनो आपण व्हाईट बॉक्स केलेला आहे. व्हाईट बॉक्समध्ये जे सौजन्य आहेत, ट्रॉफी, बॉल, बॅट असो, तर त्याच्यासाठी आपण व्हाईट बॉक्स एका साईडला केलेला आहे. तर आपण डॉट केलेले आहेत डिझाईनसाठी, तर ते डॉट येल्लो कलरमध्ये केलेले आहेत. आणि जे डेट आहे तर डेटच्या समोर मित्रांनो आपण कॅलेंडर टाकलेलं आहे. आणि लोकेशनच्या समोर जे लोकेशनचं आयकॉन आहे तर ते टाकलेलं आहे, आणि त्याला आपण डार्क ब्लू कलर दिलेला आहे. आणि त्याच्या खाली मित्रांनो लाईन मारलेली आहे. आणि मित्रांनो शेवट जे आयोजक आहेत त्यांचे नाव आणि नंबर टाकलेले आहेत, कारण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा म्हणून. त्यानंतर मित्रांनो आपण पिंटरेस्टवरनं शेप वापरलेला आहे. तर त्या शेपमध्ये आपण मित्रांनो प्रवेश फी टाकलेली आहे. तर प्रवेश फीला मित्रांनो ब्लू कलर वापरलेला आहे, डार्क ब्लू. जो बॉक्सला दिलेला आहे, ज्या पट्टीला दिलेला कलर आहे तोच आपण तिथं वापरलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा जो वरती लोगो टाकलेला आहे मित्रांनो, तो लोगो सुद्धा आपण पिंटरेस्टवरनं घेतलेला आहे. आणि ही पूर्ण डिझाईन आपली झालेली आहे. तर यानंतर मित्रांनो आपण आपल्या डिझाईनला कॅमेरा रॉ इफेक्ट मारणार आहे. तर कॅमेरा रॉ इफेक्ट मारण्यासाठी Ctrl+Alt+Shift+E करायचं आहे. त्यानंतर जी लेअर आहे ती मर्ज होईल. आणि त्यानंतर Ctrl+Shift+A दाबायचं आहे. दाबल्यानंतर कॅमेरा रॉ इफेक्ट ओपन होईल. त्यानंतर तुमच्या पद्धतीने मित्रांनो जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं ॲडजस्टमेंट करून फाईल सेव्ह करायची.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.